तर हॅलो माझी यूट्यूब फॅमिली, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण बघणार आहोत की घरच्या घरी आपण एकही रुपया खर्च न करता अगदी सिंपल पद्धतीने चेहऱ्याची मसाज कशी करायची। आपल्या घरची कामे आपण यातच आपण गुंतून राहतो आणि नंतर आपण आपल्याला काही करायचं असलं तर जसं मी आता शिवणकाम करते, तर माझे कामं झाल्यानंतर मी शिवणकामाला बसते, काही ना काही रोज शिवतच राहते। पण आपण आपल्या स्वतःसाठी थोडासा वेळ काढला पाहिजे ना मैत्रिणींनो, थोडासा नाही काही तर अर्धा तास तरी आपल्या स्वतःसाठी आपण वेळ काढला पाहिजे। तर त्याच अर्ध्या तासात, अर्ध्या किंवा एक तासात आपल्या स्वतःसाठी आपल्याला काय करता येईल, कारण आपण आहोत मिडल क्लास घरातल्या स्त्रिया। तर ज्या चांगल्या घरातल्या स्त्रिया असतील ना, ज्या माझ्या मैत्रिणी चांगल्या घरातल्या असतील, म्हणजे पैसे देऊ शकतात अशा, तर त्या ब्युटी पार्लरमध्ये जातात। आणि आपल्याला माहीतच आहे की ब्युटी पार्लरमध्ये सिंपल अशी मसाज करतो म्हटलं ना, नुसती क्लिन्झिंग मिल्कने जर मसाज करतो म्हटलं ना, तर तरी पण 150 ते 200 रुपये द्यावे लागतात। तर आपल्याला आपलंही मन दुखते की कुठे 150 रुपये आपल्याला देण्यापेक्षा आपण घरच्या घरीच थोडं जर हलकी आपल्या हातानेच मसाज केली 10-15 मिनिट, तर होऊन जाईल। आणि काय होतं की तेवढी जर मसाज केला तर नाही तर तुम्ही 8 दिवसातून एकदाच करा, एकच दिवस काढा, तो आपल्या स्वतःसाठी काढा आणि थोडी मसाज करा आपल्या हाताने। तर बघा थोडं रिलॅक्स फील होईल। आणि कसं आहे मैत्रिणींनो की मी जेव्हा मसाज करते ना, तर त्याच्यानंतर मला एकदम रिलॅक्स फील होतं आणि त्यामुळेच मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे की जेणेकरून ह्या टिप्स तुम्हीसुद्धा आणि अशी मसाज तुम्हीसुद्धा करू शकाल। तर माझा अनुभव आहे, मी काही प्रोफेशनल ब्युटी पार्लर वगैरे चालवत नाही किंवा ब्युटी पार्लरचा कोर्ससुद्धा मी काहीच केलेला नाही आहे। पण मी पण असं यूट्यूबवर पाहूनच शिकलेली आहे। मला पण असं वाटत होतं की कुठे एवढे पैसे द्यायचे आहे ब्युटी पार्लरमध्ये जाऊन, तर मग मी यूट्यूबवर पाहत होती की कसं म्हणजे मसाज करायची, त्याच्या स्टेप्स कशा आहेत, पहिली स्टेप कशी, दुसरी स्टेप कशी, असं मी यूट्यूबवर बघायची आणि ते पाहूनच मी शिकलेली आहे। आणि तसंच मी मला जसा वेळ भेटेल तसं मी करत असते, कधी 8 दिवसातून तर कधी 15 दिवसातून, असा जसा मला वेळ भेटला ना तसा मी 1 घंटा माझ्या स्वतःसाठी काढत असते। तर आज चला म्हटलं आज स्वतःसाठी वेळ काढावा आणि थोडी मसाज करावी आणि हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा, तर म्हणून मी आज हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर चला आपण आता ही मसाज म्हणजे कशी करायची, आपल्या घरच्या घरी आपण एकही रुपया खर्च न करता आपल्या घरच्या घरी कशी मसाज करायची हे बघूया। तर हे बघा मैत्रिणींनो, मसाज करण्यासाठी कोणते पैसे नाही लागत बघा, घरच्या घरी आपण खोबरेल तेलाने मसाज करू शकतो। तर हे बघा खोबरेल तेलाची शिशी आहे, तर यानेच आपण मसाज करू शकतो। आणि तुमची जर त्वचा अशी कोरडी असेल, तर बघा माझी त्वचा ही कोरडी आहे, त्यामुळे मी नेहमी ना खोबरेल तेलानेच मसाज करत असते। तर तुमची जर त्वचा कोरडी नसेल किंवा तेलकट त्वचा असेल तुमची, तर तुमची त्वचा जर तेलकट असेल ना, तर तुम्ही हे झेवरचं क्लिन्झिंग मिल्क वापरू शकता। तर हे सुद्धा मी आणलेलं आहे, पण जेव्हा मला कुठे बाहेर जायचं असतं किंवा कोणत्या प्रोग्राममध्ये फंक्शनमध्ये जायचं असतं ना, तेव्हा मी या क्लिन्झिंग मिल्कने मसाज करत असते तर तेव्हा मी 5 मिनटासाठीच मसाज करते फक्त, मला एवढा वेळ राहत नाही तेव्हा। पण खोबरेल तेलाने माझी त्वचा कोरडी असल्यामुळे मी खोबरेल तेलाने मसाज करत असते, पण कधी मी ॲलोवेराने सुद्धा करत असते, असं काही नाही। आणि हे जे केस आहे ना आपले, हे केस आता आपल्याला बांधून घ्यायचे आहे बघा। तर अशा प्रकारे आपल्याला केस बांधून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे आपल्याला घ्यायचं आहे तेल। तर हे बघू शकता, तर हे तेल घेतल्यानंतर आपल्याला बघा आता काय करायचं, आपल्याला येथून आपल्याला असं वरती घ्यायचं आहे बघा। तर घरच्या घरीच आपण कोणतेही पैसे आपल्याला द्यावे नाही लागत, घरच्या घरीच आपण हे मसाज करू शकतो बघा अशा प्रकारे। तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला तर हे बघा अशा प्रकारे केल्यानंतर आता हे जे आहे ना, ते अशा प्रकारे
तर मी ही जी मसाज आहे ना चेहऱ्याची ही माझ्या पद्धतीने करते. तर जरी मी यूट्यूबवरून बघितलं असेल पण मला जसं मी आता करते ना, तर अशी मसाज केल्यामुळे मला एकदम रिलॅक्स फील होतं आणि त्यामुळे मी नेहमी आता अशीच मसाज करते. तर हीच तुम्हाला मी दाखवते. माझ्या काही वेगळ्या टिप्स असतील काही वेगळं म्हणजे थोडी वेगळी मसाज तुम्हाला वाटेल. तर मला तर असंच केल्याने चांगलं फील येतं, म्हणून मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करत आहे. तर तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून बघा अशा प्रकारे मसाज. तर आणि कसं फील वाटते ते नक्की मला कमेंट करून नक्की सांगाल. तर चला आता बघा. तर आपल्याला हे पहिले चेहऱ्याला तेल लावून घ्यायचं आहे बघा. अशा प्रकारे तेल लावून घ्यायचं आहे. त्यानंतर हे बघा पहिली स्टेप ही. हे बघा असं केल्यानंतर मग मी दुसऱ्यांदा असं करत असते. त्यानंतर हे बघा अशा प्रकारे आणि बघा जी हनुवटी आहे ना आपली हनुवटी, तेथे मी असं अशा प्रकारे करत असते. हे बघा एकदम हलक्या हाताने म्हणजे जास्त दाब द्यायचा नाही आहे. तुम्ही मसाज करताना जास्त दाब द्यायचा नाही आहे. एकदम हलके हाताने नाही आणि एकदम म्हणजे भारी हाताने नाही, असं मध्यम हाताने म्हणजे थोडं हलक्या हाताने आपल्याला मसाज करायची आहे. तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला मसाज करायची आहे. त्यानंतर येथे तरी बघा अशा प्रकारे हे बघा. आता आपण या साईडला अशा प्रकारे केलेलं आहे. तर आता त्याच्या उलट्या साईडला करायचं. हे बघा त्याच्या आता उलट्या साईडला आपण गोल फिरवायचं आहे. तर हे बघा पहिल्यांदा आपण असं वरतून आपण खाली घेतलेलं होतं. वरतून खाली घेऊन आपण असं गोल आकार दिला होता. नंतर त्याच्यानंतर आपण त्याच्या विरुद्ध आपण असं. तर हे बघा अशा प्रकारे. त्यानंतर बघा अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे. हे बघा तुम्ही पहिले बघा 2 बोटांनी करायचं, नंतर 3 बोटांनी, नंतर 4 बोटांनी. बघा अशा प्रकारे पहिले 2 बोटांनी, नंतर 3 बोटांनी, नंतर पूर्ण 4 बोटं लावून अशा प्रकारे. तर हे बघा अशा प्रकारे मी केलेलं आहे. त्यानंतर आता बघा येथे आहे ना आपल्या होटाच्या टोकाजवळ येथे मी अशा प्रकारे फिरवत असते. तर हे माझ्या स्टेप आहे मैत्रिणींनो. मी पुन्हा सांगते तुम्हाला की ह्या माझ्या स्टेप आहे आणि असं केल्याने मला बऱ्यापैकी फील वाटतं, रिलॅक्स वाटतं. तर हे माझ्या स्टेप आहे. मी यूट्यूबमधूनही बघितलं, पण त्याच्यानंतरसुद्धा मी असं करून बघितलं तर माझ्या स्टेपमुळे मला असं रिलॅक्स फील वाटतं. तर तुम्हाला जर असं करून बघायचं असेल तर तुम्ही नक्की करू शकता. बघा तर हे बघा अशा प्रकारे एकच बोट घ्यायचा. त्यानंतर असं बघा उलटं फिरवायचं. तर पहिले आपण इकडून, त्यानंतर त्याच्या उलटं असं दोन्ही साईडने आपण फिरून घ्यायचं. त्यानंतर बघा आता आहे येथे. तर इथे आहे ना, इथे बघा अशा प्रकारे. हे बघा तसं आपण यूट्यूबवर बघतो ना, तर त्याच प्रकारे आपल्याला करायचं आहे. बघा अशा प्रकारे. तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे बोट आहे ना, तर तुम्ही कोणतंही बोट वापरू शकता, असं काही नाही. एकदम जास्त आपण तर दाब देत नाही आहो ना, तर जास्त दाब द्यायचाही नाही आणि मग कोणतंही बोट आपण वापरलं तरी चालते.
थोडं हलक्या हातानेच आपण मसाज करायची. तर हे बघा मी पहिल्यांदा एका बोटाने केली होती, त्यानंतर आता मी दोन्ही बोटे वापरत आहे बघा अशा प्रकारे. आणि थोडं हलक्या हातानेच मी मसाज करत आहे, दाब बिलकुल नाही आहे देत आहे. आणि त्यानंतर बघा अशा प्रकारे आपल्याला इथे आहे ना पॉईंट असतात आपले. तर हे तर हे पॉईंट तर हे पूर्ण पॉईंट आपल्याला असे येथून आहे ना असं आपले पॉईंट असतात अशा प्रकारे. तर हे आपल्याला असं करून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे असं करायचं आहे. त्यानंतर असं करून इथे आपल्याला थोडा हलका दाब आपल्याला असं द्यायचा आहे, थोडा हलका दाब. तर बघा अशा प्रकारे थोडा हलका दाब देऊन अशा प्रकारे इथे असा थोडा हलका दाब इथे सुद्धा द्यायचा आहे. तर अशा प्रकारे त्यानंतर इथे आहे ना, तर इथे आपल्याला असं अशा प्रकारे करायचं आहे. तर हलक्या हातानेच करायचं आहे बघा, जास्त दाब बिलकुल द्यायचा नाही आहे. त्यानंतर आपल्याला जी बोटे आहे ना, दोन बोटाचा वापर करायचा आहे जास्त. हे बघा अशा प्रकारे असं वरती. आणि हे जे अंगठा आहे ना, अंगठा आपल्याला असा ठेवायचा आहे बघा इथे, आणि हे दोन बोटं इथे. तर अशा प्रकारे आपल्याला इथे असं हाताने असं वरती करायचं आहे. आणि त्यानंतर अशा प्रकारे इथे आपल्याला हे जे पॉईंट आहेत ना, तर इथे आपल्याला थोडं हलकं दाब द्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे असं करून असं वरती करून हे बघा. त्यानंतर असं थोडं हलक्या हाताने इथे दाब द्यायचं आहे. तर अशा प्रकारे हे बघा थोडा हलक्या हाताने. आणि त्यानंतर पूर्ण असं हे बघा. तर त्यानंतर असं पूर्ण अशा प्रकारे. तर आणखी पुन्हा स्टेप मी दाखवते. आणि पुन्हा हे जे आहे ना, तर इथे आपल्याला असं केल्यानंतर हे बघा असं करायचं. आणि हे जे आपले कान आहे ना, तर या कानाला सुद्धा असं थोडंसं हलक्या हाताने असं मसाज करून घ्यायचं. तरी बघा तसं हे जे कान आहे ना, ते ऑप्शनल आहे, म्हणजे आपण नाही केलं तर चालते, पण असं थोडं हलक्या हाताने असं करून घ्यायचं. तर हे बघा आता मी पुन्हा स्टेप तुम्हाला करून दाखवते. हे बघा अशा प्रकारे. अशा प्रकारे केलं. त्यानंतर बघा तुम्ही हवं तर असं करू शकता, किंवा नाही तर तुम्ही थोडे असे पॉईंट हलक्या हाताने बघा ह्या बोटानेच आपल्याला दाबायचे आहे. तर हे बघा अशा प्रकारे पॉईंट आपण दाबत येथे कानामागे नेऊ शकतो. अशा प्रकारे असा हलका दाब देऊन आपल्याला असं करून घ्यायचं आहे. तर त्याने सुद्धा चांगलं रिलॅक्स फील होतं. तर मी ती सुद्धा स्टेप करत असते. त्यानंतर बघा अशा प्रकारे करायचं आहे. त्यानंतर बघा अशा प्रकारे त्याच्या उलटं फिरवायचं. तर हे बघा जसं आपण फिरवलं ना इकडल्या साईडला, तर त्याच्या उलटं पुन्हा अजून फिरवायचं त्याच्या दुसऱ्या साईडला. त्यानंतर इथे बघा इथे असं फिरवल्यानंतर त्याच्या उलटं फिरवायचं. नंतर बघा इथे डोळ्याखालचा भाग हा एवढा भाग आहे ना, नाजूक असतो, त्यामुळे एकदम हलक्या हाताने आपल्याला इथे असं थोडं असं रब करायचं आहे. हे बघा अशा प्रकारे. मी हवं तर असं डोळ्याच्या मध्ये आहे ना, डोळ्यावर सुद्धा आपण असं हलकं मसाज करू शकतो. बघा अशा प्रकारे एकदम हलक्या हाताने मसाज करायचे. डोळ्यावर बिलकुल दाब द्यायचा नाही आहे, डोळ्यावर एकदम हलक्या हाताने करायचं आहे. म्हणजे डोळ्यावर एकदमही थोडंसंही प्रेशर आलं पाहिजे नाही, एकदम हलक्या हाताने. किंवा मग तुम्हाला जर जमत नसेल, एकदम असं हलक्या हाताने नसेल जमत ना, तर तुम्ही काय करायचं आहे, फक्त असं हे बघा अशा प्रकारे बोट ठेवून घ्यायचं आहे. थोडं असं गरम वाटलं पाहिजे डोळ्याला, त्यानंतर हलक्या हातानेच बोट काढायचं आहे. त्यानंतर हे बघा असं थोडं गरम वाटलं पाहिजे, म्हणजे असं ऊब जाणवली पाहिजे आपल्या डोळ्याला. डोळ्यावर बिलकुल ताण येत नाही. तर मी डोळे मिटून घेते आता, कारण डोळे मिटवल्यानंतरच आपल्याला थोडं रिलॅक्स फील वाटतं. डोळे उघडे ठेवून बिलकुल रिलॅक्स फील वाटत नाही. हे बघा अशा प्रकारे थोडे हात दुखतात आपलेच, कारण आपण आपल्याच हाताने करतो ना, तर थोडे आपले हात दुखतात.
पण पैसे द्यावे लागत नाही तर काही एवढं हरकत नाही आहे. थोडे हात दुखतात थोडेफार 5-10 मिनिट, पण आपले पैसे वाचतात ना. 150 ते 200 रुपये आपल्याला तिथे ब्युटी पार्लरमध्ये द्यावे लागतात. त्यापेक्षा आपण आपल्या घरीच आपण करू शकतो ना. अर्धा 1 तास आपल्याला थोडा वेळ आपण आपल्यासाठी काढू शकतो आणि अशा प्रकारे करू शकतो. तर अगदी रिलॅक्स फील वाटतं बघा. तर आता माझी पूर्ण मसाज झालेली आहे. तर मी आता अर्धा तास तरी, तुम्हाला जर वेळ नसेल तर तुम्ही 15 मिनटेसुद्धा मुरू देऊ शकता बघा. अशा प्रकारे राहू देऊ शकता तेल चेहऱ्याला. तर मी अर्धा तास राहू देणार आहे आणि त्यानंतर चेहरा धुवून मग मी तुम्हाला त्याचं फायनल लूक दाखवणार आहे. तर हे बघा मैत्रिणींनो, आता मी चेहरा धुवून घेतलेला आहे. तर बघू शकता तुम्ही चेहऱ्यावरचा ग्लो किती सुंदर म्हणजे चांगला वाटत आहे. आणि ग्लो तर सोडाच, चेहऱ्यात अशी मसाज केल्याने बघा थोडं आपल्याला म्हणजे चांगल्यापैकी बऱ्यापैकी आपल्याला रिलॅक्स फील होतं. अशा प्रकारे आपण 1ही रुपया खर्च न करता आपल्या घरच्या घरीच म्हणजे अशी मसाज करू शकतो चेहऱ्याची. कुठं बाहेर जायचं आहे कसं आहे तर तुम्ही तेव्हाच्या तेव्हाही घेऊ शकता, किंवा 10 मिनटं तुम्ही ठेवू शकता, किंवा 15 मिनटं, असं तुमच्या इच्छेनुसार आहे. कसा वाटला आजचा व्हिडिओ मैत्रिणींनो? तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जसं मी चेहऱ्याची मसाज केली ना, तर तशी नक्की करून पहा घरी. आणि तुम्हाला कसं वाटतं बघा, रिलॅक्स वाटतं की कसं वाटतं, म्हणजे थोडी मसाज केल्याने आपल्या घरच्या घरी. तर ते नक्की मला कमेंट करून सांगा. आज वेळही नव्हता, आज मी दुसरा कोणताच व्हिडिओ म्हणजे काढला नव्हता. आज मी मशीनवरसुद्धा बसली नव्हती. आज पूर्ण दिवसभर घरातली कामे पुरली आणि त्यानंतर मग मी आता थोडा आजच्या दिवस, आज तरी म्हटलं थोडा आपल्यासाठी वेळ काढावा. पुष्कळ दिवस झाले होते तर त्यामुळे म्हणून मग मी हा म्हटलं व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे. तर कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आणि असंच तुमचं प्रेम आपल्यासोबत राहू द्या मैत्रिणींनो. आणि असाच आपल्या चॅनलला तुमचा सपोर्ट राहू द्या मैत्रिणींनो. तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय महाराष्ट्र.